नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून काँग्रेस सोबत असलेले देवरा कुटुंब आता दुरावलंय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधली आहे. बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यातून शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे. ठाकरेंची फोटोग्राफी आणि आपल्या शेतीवरून शिंदे यांनी ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. मी गाडी चालवून प्रवास करून 8 तास वाया कसा घालवू शकतो? मी त्याच्यावर मी हजारो फाईलवर सह्या करू शकतो ना. त्या वेळामध्ये हेलिकॉप्टरने फोटोबाजी नाही करत, एरियल फोटोग्राफी नाही करत. ती फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली कधी चांगलीच आहे. काही ऑपरेशन असे असतात जिथे सुई पण टोचली नाही पाहिजे. आता मी डॉक्टर नाही आहे, सेकंड डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना 1.5 वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही. बाकी काय मी आपल्याला सांगत नाही. उद्धव ठाकरे यांनी कल्याणमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदेच्या स्वच्छता मोहिमेवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला सुद्धा शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. मला एक फोटो मी बघितला, आपले मिंदे दिल्लीमध्ये लादी धुतात, रोज ते आहेच. तिकडे धुणी भांडी करतात, पण आज मंदिर साफसफाईचं थेर करतायत. नाटक, थोतांड. मुद्दामून फोटो बघा, चकचकीत लादी आहे, चकचकीत ती घाण करतायत स्वतःची पावलं उमटवून. ही सगळी थोतांड आहेत, ही सगळी नाटकं आहेत. लोक रस्ते साफ करणाऱ्यांना, रस्ते धुलाई करणाऱ्यांना, लोकांची कामं करणाऱ्यांना, लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील. बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या, फील्डवर काम करणाऱ्या कसं साफ? दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मोदींचे हात बळकट करायचे आहेत असं म्हटलंय. इतकंच नाही तर देवरांनी मुख्यमंत्री शिंदेंचंही तोंड भरून कौतुक केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल, उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे. त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे. आज काय तुम्ही सांगितलं होतं, प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल. म्हणजे हे काय, ह्या ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी देवरांवर जोरदार टीका केली. भारत जोडो यात्रेच्या समारोपासोबत शिंदे भाजप सरकारची समाप्ती होणार असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरलेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी यासारख्या केंद्रीय संस्थांची भीती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्या सोबत घेत आहेत. काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायत. पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्तीसोबत असंविधानिक शिंदे आणि भाजप सरकारचाही शेवट होणार आहे. ज्यांना सर्व काही मिळालं आहे त्यांची वृत्ती जर अशा पद्धतीची असेल तर ते बेईमानी आहे आणि ती बेईमानी फार काही दिवस टिकत नाही, चालत नाही. आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्ष हे काँग्रेसवालेच झाले. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये टॅलेंट नाही का काय अशी परिस्थिती व्हायला आली आहे. किंवा त्यांच्या सगळ्या ज्या आघाडी आहेत तर काँग्रेस पक्षाचे लोक जास्त त्याच्यात दिसतात. शिंदे गट म्हणजे काय विकासाचा महापुरुष आहे, विकासाच्या मार्गाने जात आहे असं बोलणं म्हणजे ज्या पक्षामध्ये आपल्या वडिलांनी 50 वर्ष घालवून ज्या देशाच्या विकासाला योगदान दिलंय त्याचा अपमान करते आपल्या वडिलांचा.
दरम्यान काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री राहिलेल्या मिलिंद देवरांवर शिवसेनेत प्रवेशाची वेळ का आली हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांचा अरविंद सावंत यांनी 2014 आणि 2019 मध्ये 2 वेळा पराभव केला. आता महाविकास आघाडीत मुंबई दक्षिणची जागा ठाकरे गटाला जाणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तर महायुतीमध्ये देवरांना घेऊन मुंबई दक्षिणची जागा शिंदे गट लढण्याची शक्यता आहे. तसंच भाजपऐवजी शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असल्यानं देवरांनी शिंदेंकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे. देवरा कुटुंब आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे. एक नजर टाकूया. 1984, 1989, 1991, 1998 या 4 लोकसभा निवडणुकांमध्ये मुरली देवरा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच विजयी झाले होते. तसेच ते दीर्घकाळ मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. मिलिंद देवरा हे 2004 मध्ये मुंबई दक्षिणमधून लोकसभेला निवडून आले होते. UPA सरकारच्या काळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते. मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. पण 2019 मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 3च दिवसांमध्ये देवरा यांनीही मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. दीर्घकाळ काँग्रेससोबत एकनिष्ठ असलेल्या देवरा कुटुंबातील मिलिंद देवरा यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेससाठी धक्का आहे. पण मिलिंद देवरा यांच्या प्रवेशानं आता शिंदेंच्या शिवसेनेला किती फायदा होणार हे येणारी लोकसभा निवडणूक सांगेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.